दादानू एक एक स्लाइड दाखवा हा, काय प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. नाही तर जाम. हा सर. स्क्रीन लॅपटॉप याचं सगळ्यांचं कनेक्शन चेक केलंय ना? हो. हँग नाही होणार ना लोकांसमोर? नाही सर, जस्ट तेच करत होतो. 4 टायमाला चेक करून घेतले. अजून 4 वेळा चेक कर, पण मीडिया समोर टेक्निकल इश्यू नकोय. येस. नाही होणार. हा मी आलो सर. हो. हे तायडे. हॅलो. सगळे रेडी? येस. शो फ्लो माहिती आहे हो है ना. तू बॅकस्टेजला थांबशील आणि आपण सगळे इथे थांबूयात. नाव मॅक तू माझ्यासोबत चल. हॅलो एव्हरीवन, तुम्ही सगळे आवर्जून या लॉन्चसाठी आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. वेलकम टू साक्षी ऑर्गॅनिक्स. लेट्स बिगिन. सर सर्वात आधी आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की सारिका राजाध्यक्ष ह्या तुमच्या ब्रँड अँबॅसेडर होत्या, परंतु एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी असून त्या या कॅम्पेनमधून लास्ट मोमेंटला बॅकआउट का झाल्या? खरं तर ही पूर्ण कॅम्पेन त्यांच्या भोवती फिरत होती, पण आता ती कॅन्सल झाली आहे. म्हणजे प्रोडक्ट लॉन्च होण्याआधीच त्याच्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी झाली सर. सर, तुम्ही या प्रश्नांची उत्तरं देणार आहात की नो कमेंट्स म्हणून निघून जाणार आहात? सर, मीडियाला जाणून घ्यायचं आहे की सारिका यांचं वागणं हे प्रोफेशनल होतं की नव्हतं. हो 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 हो, कार्यक्रम सुरू होऊ देत. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. इनफॅक्ट लपवण्यासारखं काही नाहीच आहे आमच्याकडे. ओके, तर सगळ्यात आधी आमच्या बरोबर जे आहेत ते आमचे आहेत. त्यामुळे आमच्या बरोबर कोण नाही, का नाही या प्रश्नांची उत्तरं देण्यात वेळ वाया घालवणं मला पटत नाही. इनफॅक्ट दॅट्स द होल पॉइंट. प्रत्येक जण स्वतःला काय योग्य वाटतं, स्वतःला काय महत्त्वाचं वाटतं, गरजेचं वाटतं ते करत असतो. आणि आमच्यासाठी साक्षी ऑर्गॅनिक्ससाठी हे प्रोडक्ट खूप महत्त्वाचं आहे. रिसर्च नंतर आम्हाला असं वाटलं की हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आलंच पाहिजे, आणि म्हणून सारिका राज्याध्यक्ष आमच्या बरोबर नसतानाही वी हॅव डिसाइडेड टू गो अहेड विथ द लॉन्च. त्या नसतानाही तुम्ही विश्वासाने इथे आलात, आणि तोच विश्वास आम्हाला आमच्या प्रोडक्टमधून तुमच्यापर्यंत घेऊन यायचा. आज आपण इथे फक्त प्रोडक्ट लॉन्च करत नाही आहोत, एका विश्वासाची सुरुवात करत आहोत. ॲज यू ऑल नो, साक्षी ऑर्गॅनिक्स तुमच्यापर्यंत अमृतधारा हे प्रोडक्ट घेऊन येते. आता या प्रोडक्टचा ब्रँड अँबॅसेडर कोण असेल याबद्दल जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे प्रोडक्ट ज्यांच्यासाठी आहे, ज्यांच्या अनुभवातून या प्रोडक्टला जन्म मिळाला, ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांच्यापेक्षा योग्य असं दुसरं कोणीच असू शकत नाही. तर आता ब्रँड अँबॅसेडर कोण आहे हे सांगण्यापेक्षा तुमच्या समोर प्रेझेंट करणं मला जास्त योग्य वाटतंय. प्लीज, ओव्हर टू यू आकाश. थँक्यू. आपल्या आईवर मनापासून प्रेम असेल तर तिच्या आयुष्यात आणा ही अमृतधारा. हे प्रोडक्ट बनवलं आहे 35 ओलांडून गेलेल्या महिलांसाठी. त्यांच्या आरोग्याचा विचार करून हे प्रोडक्ट बनवलंय. लहानपणी आपल्या विकासासाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या भल्यासाठी जे काही चांगलं आहे ते सगळं आपल्यासाठी आई निवडायची, आणि आपण त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचो. का? कारण आपल्याला माहिती की आई जे निवडणार आहे ते आपल्यासाठी बेस्टच असणार आहे. तर प्रत्येक आई जर आपल्या मुलासाठी बेस्ट निवडत असेल तर आपण पण आपल्या आईसाठी बेस्टच निवडायला हवं. प्रेझेंटिंग यू अमृतधारा, ज्याला अप्रुव्हल दिला आहे या सगळ्या आयांनी. मार्केट रिसर्च, टेस्ट द्वारा या 40तील महिलांनी या प्रोडक्टला पसंती दिली आहे. आता वेळ आली आहे तिची काळजी घेण्याची.
जी सगळ्यांची काळजी घेते. थँक्यू. आईचा विश्वास ज्या प्रोडक्टच्या मागे आहे त्यासाठी तिच्यापेक्षा मोठा ब्रँड अँबॅसेडर दुसरा कोण असू शकतो. प्रेझेंटिंग ब्रँड अँबॅसेडर्स ऑफ अमृतधारा. आज माझा स्टाफ इथे त्यांच्या आईसोबत आलेला आहे. त्यांनी त्यांच्या आईसाठी अमृतधाराची निवड केली. यांच्यापैकी कोणीही फिल्म स्टार नाहीये बाय द वे. कोणी महानगरपालिकेत काम करतं, तर कोणी बँकेत काम करतं, कोणी गृहिणी आहे, तर कोणी घरगुती उद्योग सांभाळतं, तर कोणी शेतात राबतं. स्वतःचं घर सांभाळत, कुटुंबाला हातभार लावत त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली आणि अशाच घरातल्या आईंसाठी हे प्रोडक्ट बनवले. त्यामुळे या प्रोडक्टचं उद्घाटन कोणत्याही सेलिब्रिटीच्या हस्ते होणार नाही, तर ते होणार आहे माझ्या आयुष्यातल्या पहिल्या हिरोच्या हस्ते, माझ्या आईच्या हस्ते. थँक्यू सो मच. आई प्लीज.